राजा भर्तहरीची नीतिशतक यामध्ये मूर्ख पद्धती वर्णन चालू आहे की कोण माणूस मूर्ख आहे आणि त्या मूर्खाला समजावणं किती कठीण आहे. चला आजचं नीतिशतकातली नीती काय सांगते पाहूया. जर प्रयत्न केला माणसाने अविरत प्रयत्न केला तर वाळूमधून सुद्धा तेल काढू शकेल हे संभव आहे. तसंच पळणारा जो हरिण असतो, मृगजळाला पाहून पळणारा जो हरिण असतो, कदाचित तो सुद्धा त्या मृगजळापासून स्वतःची तहान भागवू शकेल हे सुद्धा संभव आहे. किंवा एखादा माणूस फिरत आहे, शोध घेत आहे, तर शोध घेता घेता कदाचित त्याला सशाचं शिंग सुद्धा मिळू शकेल, खरगोश का सिंग, ते सुद्धा त्याला मिळू शकेल हे सुद्धा संभव आहे. परंतु दुराग्रहाचे ग्रस्त व्यक्ती, ज्याच्या जीवनामध्ये ज्यानं दुराग्रह धरलेला आहे किंवा आपलंच मत, आपलाच हेकेखोरपणा ज्यानं जीवनामध्ये अंगी बाणवलेला आहे, अशा माणसाला कुणीही संतुष्ट करू शकत नाही. कारण संतुष्ट व्हायचंच नाही असं त्या व्यक्तीनं जर ठरवलेलं असेल तर त्याला कोण संतुष्ट करू शकेल. म्हणून संतुष्ट होणं हे सुद्धा स्वतःवर अवलंबून असतं, दुसऱ्यावर नाही. असा प्रयत्न करणारा तो ठीक आहे, तो चांगला आहे. पण अशी जी व्यक्ती असते, दुराग्रही व्यक्ती असते, ती काय करते, ती स्वतःचं जे मत बनवलेलं असतं, कारण तिनं तेवढं जगच बघितलेलं नसतं आणि त्यामुळे तिनं जग जेवढं बघितलेलं आहे त्या व्यक्तीनं तेवढंच सत्य मानत असते. पण जो शहाणा माणूस असतो तो आपले तर अनुभव मानतोच, त्यासोबत दुसऱ्याचे सुद्धा अनुभव असू शकतात हे सुद्धा तो मानत असतो. म्हणून अशा दुराग्रही व्यक्तीला जास्त समजावण्याचा प्रयत्न माणसानं केला नाही पाहिजे, असं राजा भर्तहरी आपल्या नीतिशतकामध्ये सांगत आहेत. आणि अशा व्यक्तीला खऱ्या अर्थानं त्यांनी मूर्ख असं संबोधलेलं आहे.